तुमच्यासमोर जे पुढची कविता जी आम्ही घेऊन आलोय ती खरं जेन झी साठीची कविता आहे. कारण माणसाच्या मनावर ना ब्लूमर्स काम करतात ना मिलेनियल्स. मिलेनियल्स आणि ब्लूमर्स फक्त गाण्याला जुंपलेले बैल असावेत कदाचित आधीच्या जन्मी. पण आजकालच्या स्वतःच्या बाबतीत सजग असलेली जी काही तरुण पिढी आहे त्यांच्यासाठीच आहे ही खरं कविता असं मला नक्की म्हणावंसं वाटतं. भारत आंबे खरं तर देवासमध्ये असताना तिथल्या राजपुत्राला शिकवायचे आणि तेव्हा त्यांनी उर्दू शेरो शायरीचा खूप अभ्यास केला. पुढे जाऊन त्यांनी अलाहाबाद इथल्या विद्यापीठामध्ये पुढचं शिक्षण घेण्याचाही काम चालू केलं. पण वर्षभरातच त्यांच्या अ, भावासाठी म्हणून ते परत आले आणि मग तिथून ते ग्वाल्हेरच्या राजघराण्याशी संलग्न झाले. तिथे त्यांना राजकवी ही पदवी पण मिळाली आणि राजकवी असताना सुद्धा आपल्या मनाशी झगडा कसा करावा आणि उभं कसं राहावं ही अशी सुरेख कविता. घनतमी शुक्र बघ राज्य करी. तम म्हणजे काळोख, अंधार. अगदी घनतमी म्हणजे अगदी मिट्ट काळोख, अमावस्येची काळी रात्र. आणि हे गाणं जेव्हा लिहिलंय तेव्हा इलेक्ट्रिसिटी भारतात नव्हती. म्हणजे उदय झाला होता पण भारतामध्ये सगळीकडे आली नव्हती. तर या अतिशय अमावस्येच्या मिट्ट काळोखामध्ये ती शुक्राची चांदणी कशी लखलखत असते. आणि शुक्र म्हणजे खरं तर उज्ज्वल. आणि ह्या नवग्रहातला हा तो ग्रह पहाटेच्या वेळेला अतिशय सुंदर असा लकाकणारा ती शुक्राची चांदणी आपल्याला पूर्ण अंधारात सुद्धा एक आशेचा दीप प्रज्वलित करते. मला तर खूपदा ते पॅन्डोरास बॉक्स मधली होप फेरी आणि शुक्र याचा खूप जवळचा संबंध आहे की काय असं वाटत होतं ही कविता ऐकताना. प्रत्येक कवीला मृत्यू या गोष्टीचं आकर्षण असतंच आणि मृत्यूविषयी भारतांब्यांच्याही अनेक कविता आहेत. पण जर तुम्ही सगळ्या कविता त्या बघितल्यात, मग त्यातली सगळ्यात गाजलेली कविता आहे जनपळ भर म्हणतील हाय हाय. तर त्यातली जी फोलपणा आहे मृत्यूचा तो जास्त चांगल्या रीतीने मांडण्यात आला. त्यामुळे स्वतःला तयार कदाचित करत असतील भारतांबे मृत्यूला सामोरं जायला असंही मला खूपदा वाटतं. जर तुम्ही कविता पुढे वाचायला लागलात तर तुमच्या असं लक्षात येईल की अ, रात्र जरी अमावस्येची असली तरी पहाट मात्र सोनेरी सूर्याचीच असते. तू म्हणजे तुमच्या मनात असलेला तो बागुलबुवा तुमच्या मनानेच तुम्ही दूर करायचा असतो आणि तो तुमच्याच हातात आहे हे सांगणारी ही कविता. मूळ कवितामध्ये एक खूप सुरेख असं वाक्य आहे. ये बाहेरी अंडे फोडून. खरं तर आपल्याच मनाभोवती आपण एक कोश म्हणत जातो आणि जणू काय एखाद्या अंड्यात आपण जाऊन बसावं तसं आपण जाऊन बसतो. आणि बाहेरनं कोणीतरी टिचकी मारली की समज अरे यार आपण तर आपल्याच गोंधळात अडकून पडलोय आणि हे तर सगळं फोलच आहे. लाईफ इज समथिंग व्हेरी डिफरंट, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी व्हेरी वायब्रंट. अशी सुरेख कविता. एक कवितेतलं एक कडवं या भावगीतामध्ये घेण्यात नाही आलं. आपण ते ऐकूया आणि मग अख्खी कविता रादर गाणंच ऐकूया. फूल हसे काट्यात बघ कसे. फूल हसे काट्यात बघ कसे. काळ्या ढगी बघ तेज रसरसे. तीव्र हुम तीव्र हिमातुनी वसंतही हसे रे. उघड नयन उघड नयन कळ पळे दुरी. अशी हे सुंदर अशी कविता. म्हणजे एखाद्याच्या दुःखावर घातलेली खूप अशी सुरेख फुंकरच म्हणायला हरकत नाही. मनाला उभारी देणारी ही कविता. लता दीदींच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं. हृदयनाथांचं संगीत आणि त्यातली प्रत्येक जागा की जेव्हा तुम्ही मन लावून ऐकता तेव्हा असं वाटतं की तुम्ही परत उभं राहता. कदाचित शुक्राची चांदणी या अर्थी पण लखलखू शकते. अशी छान कविता आपण ऐकूया.
घनत मी शुक्र बघराज करी, घनत मी शुक्र बघराज करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, घनत मी शुक्र बघराज करी. ये बाहेरी अंडे फोडुनी, ये बाहेरी अंडे फोडुनी, शुद्ध मोकळा वातावरणी, का गुदमरशी आतच बुडुनी, रे मार भरारी जरावरी, घनत मी शुक्र बघराज करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, घनत मी शुक्र बघराज करी. फूल गए फळ गोड झाले, फूल गए फळ गोड झाले, बीज नुरे दौलात तरुडुले, तेल गळे बघ ज्योत पाजळे, कामरणी अमरता ही न खरी, घनत मी शुक्र बघराज करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, घनत मी शुक्र बघराज करी. मना वृथा का भीसी मरणा, दार सुखाचे ते हरी करुणा, मना वृथा का भीसी मरणा, दार सुखाचे ते हरी करुणा, आई पाही वाट रे मना, पसरोनी बाहू कवळण्यावरी, घनत मी शुक्र बघराज करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, घनत मी शुक्र बघराज करी. तांबे यांच्या
यांच्या समग्र कविता या संग्रहाच्या 4थ्या आवृत्तीला ज्येष्ठ समीक्षक रा. श्री जोग यांची प्रस्तावना आहे. 1953 साली लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये जोगांनी तांब्यांच्या कवितेवर एक चांगला असा भाष्य केलेला आहे. ते म्हणतात, तांबे यांच्या कवितातील प्रेमदर्शनातील विविधता खरोखर लक्षणीय आहे. प्रेमाच्या बाबतीत ते जितके अंतर्मुख आहेत, तितकेच कधीकधी अधिकच बहिर्मुख असल्याने ही विविधता आली आहे. कवी आपल्या स्वतःच्याच प्रेमात गुंतून राहिला म्हणजे त्याच्या प्रेम कल्पनेमध्ये साहजिकच एकसुरीपणा येतो आणि आपल्या प्रेमामध्ये अपयश आले असल्यास दुसऱ्याच्या प्रेमदर्शनातील मौज त्याला आकृष्ट करू शकत नाही आणि मग व्यक्तींच्या भिन्न भिन्न प्रेमकथांच्या वैचित्र्य ध्यानात येत नाही. पण तांबे यांना इतरांच्या प्रेमाकडे बघता आले आणि म्हणूनच त्यांच्या प्रेम कवितेमध्ये विविधता आली. मग ती निसर्ग असो, नववधू असो किंवा बालकविता असो. अशा या थोर कवीचा 7 डिसेंबर 1941 रोजी मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी त्यांनी साधारण 30 कविता लिहिल्या. त्यातली एक अतिशय गाजलेली कविता तुमच्यासमोर घेऊन येतोय, मावळत्या दिनकरा. मावळत्या दिनकरा ही जी कविता आहे ही आजकाल खरं जास्त लागू होते. रियालिटी शोजच्या या जमान्यामध्ये जेव्हा काही शोज पुरता तो आवाज किंवा ते नाच गाणं एकदम पॉप्युलर होतं आणि तेव्हा त्याला डोक्यावरही घेतलं जातं आणि काही काही महिन्यांमध्येच समाज त्याला विसरूनही जातो. उगवत्याला कायमच नमस्कार करत आलेलं हे जग मावळत्याला काळीचीही किंमत देत नाही. 1935 साली लिहिलेलं म्हणजे जवळजवळ 150-200 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही लागू पडतं. खरं तर ही जी सिरीज आहे ती सिरीजच आमची कालातीत कवितांना वाहिलेली आणि ही अशीच एक कालातीत कविता. सूर्याला अनंत नावं आहेत. त्याच्यापैकी एक नाव आहे सवितृ किंवा सवित्या. स्वतःचा स्वार्थ कुठेही न साधणारा हा सूर्य प्रत्येकालाच जीवन देतो. मग त्याला तुम्ही ओव्या म्हणा का शिव्या द्या, त्याचं काम तो करत राहतो. आणि म्हणूनच जरी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी आपण म्हणतो की सूर्य उगवला, सूर्य मावळला. पण सकाळची वेळ आपल्याला कशी उल्हासित करणारी वाटते आणि संध्याकाळची वेळ मात्र कातर असते. मानवी मनाचेच हे खरं तर सगळे खेळ असतात. आणि संध्याकाळच्या त्या सूर्याला जेव्हा आपण नमन करतो, वंदन करतो, तेव्हा त्याच्या त्या दिवसभर केलेल्या उपकारांची आठवण असते का बरं आपल्याला? अशी एक सुरेख म्हण या कवितेमध्ये आपण ऐकतो की शिते तो वरी होते. म्हणच आहे आपल्या मराठीमध्ये खरं तर तशी. पण जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, तोपर्यंत तुमच्याकडे लाईक्स, शेअर, सबस्क्राईब, फॉलोअर्स आहेत. आम्हाला करा बरं का फॉलो. आणि पाठ फिरली की तुमच्या मागे टोचून बोलणारी, तुमच्या मागे वाईट साईड बोलणारी बरीच मंडळी मिळतील. जसा त्या भीष्माला जसा शरशय्येवर झोपायला लागलं तसं आपल्यातला प्रत्येक माणूसच त्या टोचणाऱ्या बाळांच्या शरशय्येवर झोपलेला असतो. अशी ही सुरेख कविता. आपली शिफ्ट संपवून सूर्य निघतो आणि चंद्र त्याच्या शिफ्टवर रुजू होतो. खरं तर चंद्र हा सूर्याचाच प्रकाश परावर्तित करत असतो आणि त्याच्याचमुळे कदाचित आपल्याला चंद्रदर्शन पण होतं. पण खूपदा आपण त्या परग्रहामुळे जे परावर्तित होणारे जे किरण आहेत ते त्या सूर्याचेच आहेत हे विसरून जातो आणि आपण त्याला चंद्रप्रकाश म्हणत राहतो. तसं आजकाल खूप तुम्हाला राजकारणी मिळतील की मूळ संकल्पाला दुसऱ्याच कोणाची तरी असते, पण नाव तिसऱ्याच कोणाचं तरी होतं. आज या पूर्ण कार्यक्रमाच्या शेवटाला आपण पोचलो आहोत. सावरकर, टिळक आणि कितीतरी अनाम अशा सूर्यांचं आज आपण ते स्मरण करून
आपण ही कविता ऐकूया, मावळत्या दिनकरा. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला? तुमच्या कमेंट्समधनं, तुमच्या आमच्या Instagram प्रोफाईलच्या कमेंट्समधनं आम्हाला नक्की कळवा. हा कार्यक्रम आज आम्ही ऋतू वसंत या स्टुडिओमध्ये शूट केला आणि दोघंही मिस्टर अँड मिसेस महाजन यांचं सहकार्य आम्हाला या कार्यक्रमासाठी लाभलं. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि आज तुमच्यासमोर आम्ही हार्मोनियम या वाद्यावर हा कार्यक्रम सादर केला. आर्ट बँक पुणेची कन्सेप्टच अशी आहे की प्रत्येक वेळेला एक कुठलं तरी वाद्य तुमच्यासमोर आम्ही घेऊन येऊ. गाणी आणि रसास्वाद त्या कवितेचा तर असणारच आहे, पण बरोबरीला वेगवेगळ्या वाद्यांचे सूर आणि लय तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतो आहोत. त्यामुळे स्टे ट्यून अँड कीप लाइकिंग अस, शेअरिंग अस अँड सबस्क्रायबिंग अस.
थँक्यू.